मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. संजय दिना पाटील यांनी ठाकरे गटातून बाहेर पडताना पक्षातील एका नेत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यकर्त्यांना संधी न मिळणं आणि सततचा अपमान यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सहकार्य केल्याचं त्यांनी नमूद केलंय. मात्र एका विशिष्ट नेत्यामुळे सातत्याने अडचणी आल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्या नेत्याचं नाव त्यांनी उघड केलं नाही. एकूणच वैयक्तिक मतभेद आणि संघटनात्मक असंतोषामुळे हा राजकीय निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माझ्या कार्यकर्त्यांना अपमान होत होता, वारंवार सांगून मग 1 दिवस 2 दिवस 4 दिवस ज्या दिवशी मी प्रवेश केलाय 7 वर्ष झालेत, असं वाटलेलं खासदार झाल्यावर तरी जरा मान सन्मान देतील, पण काय नाही, तसंच चाललंय. त्याच्यामुळे पर्याय नव्हता. शिव्या खाऊन खाऊन आता लोकांच्या शिव्या देतात ना, तुम्ही रोज ऐकतात आहे, लोक त्या शिव्या चालतील, त्यांचा अधिकार आहे द्यायचा, पण जे लोक देत होते त्यांचा अधिकार नव्हता शिव्या द्यायचा. एकच माणूस, बाकी कोण नाही. मला उद्धवजींबरोबर कोणी पक्षाच्या कोणी नेत्यांबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही. एका व्यक्ती बरोबर होता, ते वारंवार मी त्यांना सांगितलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद पेटलाय. उद्धव ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या प्रवेशानंतर आरोप प्रत्यारोप तीव्र झालेत. संजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अनेक गंभीर आरोप केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत थेट आणि आक्रमक प्रत्युत्तर दिलंय. राऊत म्हणाले की भांडणं होती तर मातोश्रीवर येऊन चर्चा करायला हवी होती. पक्ष सोडण्याचं कारण ते नाही. तसेच पक्ष सोडण्यामागचं कारण हे वैयक्तिक भांडण नसून त्यामागे इतर मोठे मुद्दे आहेत. त्यांनी आर्थिक व्यवहार, दबाव तसेच ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच काही व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याचाही दावा केलाय. दरम्यान उमेदवारी आणि पक्षांतर्गत निर्णयावरही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कोल्हापुरात बोलताना विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत हा बंड नाही तर गाढव बाजार आहे अशी टिप्पणी केली. नाशिक निकाल अपेक्षित असल्याचं सांगत त्यांनी उमेदवारी पैशाच्या जोरावर दिल्याचा आरोप केलाय. 4 आमदारांच्या गैरहजेरीमागे राजकीय दबाव असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करणार असून गद्दारांना जनता उत्तर देईल असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. जे आमदार गैरहजर होते, संजय देरकर, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा आहे त्याच्या तयारीसाठी ते आहेत, त्यामुळे ते येणार नव्हते. आणि बाकीचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे साहजिकच आहे ॲबसेंटीज वगैरे होते. राहुल पाटीलसुद्धा परभणीच्या काउंटिंगसाठी थांबले होते आणि संजय पोतनीस जे सांतारूचे आहेत त्यांना मुंबईला यायला उशीर झाला, त्यामुळे ते येऊ शकले नाही. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या खटल्याला आजपासून सुरुवात होती. नाशिक सत्र न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीसाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असून अहिल्यानगरचे वकील परिमल फलके या सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान 20 मार्चपासून SIT मार्फत या प्रकरणातील 11 गुन्ह्यांचा तपास सुरू असून आजपासून न्यायालयीन सुनावणीला सुरुवात होत आहे. कल्याण नगर मार्गावर आज ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं. काही खासदार शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होती. संतप्त कार्यकर्त्यांनी 6 खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे तयार करून त्यांना चपलेने मारहाण केली. त्यानंतर या पुतळ्यांना भर चौकात आग लावून आपला रोष व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनाचं नेतृत्व कल्याण ग्रामीण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर आणि युवासेना जिल्हा प्रमुख भूषण जाधव यांनी केलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी आणि संताप व्यक्त केलाय. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. मुंबईत अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चिंचपोकळी, लालबाग, दादर, परेल, बांद्रासह अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. सकाळपासूनच काळे ढग दाटून आले होते आणि आता अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने पुढील काही तासात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर आपल्या भन्नाट विनोदांनी आणि कॉमिक टायमिंगने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकणारी ऑरेंज ज्यूस गँग आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एंट्री करते. झी स्टुडिओज प्रस्तुत भूताम भयम हा हॉरर कॉमेडी चित्रपट येत्या 24 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हसवणारी ही गँग आता प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाली आहे. 7 बेरोजगार मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित या चित्रपटात हॉरर, कॉमेडी आणि सस्पेन्सचा तिहेरी धमाका अनुभवायला मिळणार आहे.
उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि दमदार कलाकारांच्या अभिनयामुळे भूतम भयमबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. बातमीपत्रात वेळ झाली येथे थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.